ऑलरेडी तसं बघायला गेलं तर मेकअप आणि फॅशन, स्किन केअर, हेअर केअर या सगळ्यामध्ये इंटरेस्ट होताच मला. तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, पण साधारण तुमचं रुटीन काय आणि कसं तुम्ही कंटेंट डेव्हलप करता? ओके, सो रुटीन बद्दल विचारायला गेलीस तर रुटीन मध्ये सर्वात पहिले तर ऑडियन्सला काय हवंय ते बघावं लागतं. त्यामुळे मी मोस्टली माझ्या ऑडियन्सशी कनेक्टेड असते त्या शकता. आणि मला वाटतं जर तुमचा चॅनल ग्रो झाला तर मग जॉब करण्याची पण तुम्हाला गरज नाही लागणार, तुम्ही फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन करू शकता. हाय, हॅलो, नमस्कार. मी नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण एक अशा व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत ज्या की त्यांनी लाईफस्टाईल जर्नलिझम मध्ये आपलं एक शिक्कामोर्तब केलेलं आहे. आणि ह्या ज्या मॅडम आहेत त्यांचं नाव आहे माधवी मांढरे. यांनी लोकमत सखीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. त्यामुळे लाईफस्टाईलशी ज्या पण निगडीत ज्या गोष्टी आहेत त्याचा सखोल ज्ञान यांना आहे. आपण जास्त वेळ न दवडता आपण डायरेक्ट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. हॅलो मॅम, कशा आहात तुम्ही? मस्त, तू कशी आहेस? छान. तुम्ही जे काम करताय ते अत्यंत उल्लेखनीय आहे, कारण की आतापर्यंत जे आपण बाकीचे इन्फ्लुएन्सर बघत होतो ते दिल्ली वगैरे त्या साईडचेच होते जे लाईफस्टाईलला जास्त प्राधान्य देत होते. तर तुमचा साधारण प्रवास कसा होता, कशी सुरुवात झाली, काय सांग? ओके, सो सर्वात पहिलं तर थँक्यू सो मच की तू माझा इंटरव्ह्यू घेतेस. मला खूप छान वाटतं आणि हा माझ्या आयुष्यातला खरं तर सर्वात पहिला इंटरव्ह्यू आहे. तर मग पहिली गोष्ट नेहमी स्पेशल असते, तसाच हा इंटरव्ह्यू माझ्यासाठी कायम स्पेशल राहणार आहे. सो थँक्यू सो मच तू इथे आलीस आणि तुझा वेळ दिलास. सो मी सुरुवात कुठून केली तर मला ऑलरेडी तसं बघायला गेलं तर मेकअप आणि फॅशन, स्किन केअर, हेअर केअर या सगळ्यामध्ये इंटरेस्ट होताच मला. आणि असं झालं की एक 2015-16 मध्ये म्हणजे जेव्हा कॉलेजला वगैरे असताना माझी स्वतःची स्किन खूप खराब झाली होती. त्यावेळेस आधी मी स्पोर्ट्समध्ये सुद्धा होते, तर मग त्यामुळे स्किन खराब झाली आणि मी बऱ्याचशा ट्रीटमेंट्स वगैरे केल्या, पण मला त्याचा इतका काही फरक नाही पडला. प्लस असं असतं की जेव्हा आपण कॉलेजमध्ये वगैरे असतो ना तेव्हा आपलं तितकं बजेट नसतं. तर मग ते सगळ्या ज्या ट्रीटमेंट्स असायच्या पार्लरमध्ये वगैरे जाऊन त्या थोड्याशा महाग असायच्या. त्यामुळे मग मी सर्च करायला सुरुवात केली की बाबा घरच्या घरी मला माझ्या स्किनला कसं चांगलं करता येईल. आणि ते सर्च करता करता मी खूप साऱ्या ब्युटी इन्फ्लुएन्सर्सला, कॉन्टेंट क्रिएटर्सला बघायला लागले. आणि मग हळूहळू ते स्वतःवरती त्या एक्सपेरिमेंट्स करता करता मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट झाला. आणि मग मी ते स्वतः सगळ्या एक्सपेरिमेंट्स करायला लागले. आणि मग मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट झाल्यामुळे मग त्या गोष्टी मी शिकायला लागले, त्याच्याबद्दल खूप वाचायला लागले, वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सर्सला, कॉन्टेंट क्रिएटर्सला फॉलो करायला लागले आणि तसा माझा इंटरेस्ट तयार झाला. आणि तसं बघायला गेलं तर थोडंसं बॅकग्राऊंड बद्दल सांगितलं तर मी माझं बॅकग्राऊंड जे आहे ते जर्नलिझमचंच आहे. त्यामुळे मी पत्रकारिता शिकली आहे आणि शिकल्यावरती मी स्वतःचं चॅनल चालू केलं होतं. म्हणजे एकतर मी पत्रकार म्हणून काम सुद्धा करत होते, प्लस माझं एक ब्युटी, मेकअप, स्किन केअर रिलेटेड स्वतःचं चॅनल होतं. आणि नेमकं लोकमत सखीच्या टीमने ते पाहिलं आणि जेव्हा आमची भेट झाली तेव्हा त्यांनी मला विचारलं की तुला आवडेल का इथे जॉब करायला. आणि मग त्यानुसार मग पुढे तसं मी इंटरव्ह्यू दिला, माझं सिलेक्शन झालं. आणि मला हवंच होतं की माझं नेहमी असं असायचं की यार मी हिंदी, इंग्लिश अशा इन्फ्लुएन्सर्सना बघायचे जे ब्युटी फॅशन रिलेटेड कॉन्टेंट करतात, पण मराठीमध्ये जास्त प्लॅटफॉर्म्स नव्हते. त्यामुळे मला एक छान वाटलं की लोकमत सखीमध्ये ते केलं जात आहे आणि एक डेडिकेटेड चॅनल आहे आपल्या मराठी लाईफस्टाईलसाठी. आणि चॅनल बघितल्यावरती माझ्या तर डोक्यात होतंच की मला इथे काम करायचंय आणि तशी संधी सुद्धा आली. आणि मग त्यानंतर तशी माझी जर्नी सुरू झाली. तर हा जो एकंदरीत प्रवास तुम्ही सांगितला हा खूप म्हणजे छान होता. प्रवास करताना सुद्धा तुम्हाला किती छान वाटला असेल. पण साधारण जर पाहायला गेलं तर आपल्याला एक प्रेरणास्थान असतं कोणीतरी, तर कुठून प्रेरणा मिळाली, कसं काय तुम्ही असं ठरवलं की मला लाईफस्टाईल मध्येच बघायचंय? प्रेरणा मिळाली म्हणजे जसं मी तुला आधी सांगितलं, मला इंटरेस्ट तर होता आणि तो इंटरेस्ट वाढत गेला. आणि खरं तर मलाच स्वतःला म्हणजे मला स्वतःला असं वाटलं की शेट मी पत्रकारिता का करते, कारण की माझा इंटरेस्ट खरं तर वेगळीकडेच आहे. त्यामुळे मला आधी असं वाटायचं की
त्यापेक्षा पत्रकारिता करण्यापेक्षा, म्हणजे पत्रकारिता पण मी एन्जॉय करायची आणि तिथे मला बरंचसं शिकायला मिळालं, पण जास्त कल माझा मेकअपकडे, फॅशनकडे, ब्युटीकडे होता. त्यामुळे मला असं नेहमी वाटायचं की मी जर एखादा चांगला प्रोफेशनल मेकअपचा कोर्स केला असता, BMM न करता, किंवा मग तर फॅशन डिझायनिंग केलं असतं, तर ते माझ्यासाठी जास्त बेनिफिशियल असतं. तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, पण साधारण तुमचं रुटीन काय आणि कसं तुम्ही कंटेंट डेव्हलप करता? ओके, सो रुटीन बद्दल विचारायला गेलीस तर रुटीन मध्ये सर्वात पहिले तर ऑडियन्सला काय हवंय ते बघावं लागतं. त्यामुळे मी मोस्टली माझ्या ऑडियन्सशी कनेक्टेड असते. त्यामुळे ते कमेंट्स मधून सांगतच असतात की बाबा या विषयावरती व्हिडिओ बनव माधवी, किंवा त्या विषयावरती व्हिडिओ बनव. मग त्यानुसार तो विषय मी निवडते, किंवा मग सोशल मीडियावरती काय ट्रेंड्स चालू आहेत किंवा लोकांना ऍक्च्युअली कशाची गरज आहे ते बघून मी विषय निवडते. विषय निवडला की मग त्याचं स्क्रिप्टिंग करावं लागतं. आता जसं मी तुला आधी म्हणाले की मी ऑलमोस्ट 2015-16 पासून लाईफस्टाईल, ब्युटी, फॅशन रिलेटेड कॉन्टेंट कन्झ्युम करते. त्यामुळे मग मला बरीचशी माहिती आहे त्यातली ऑलरेडी. प्लस तो जो पर्टिक्युलर विषय आहे त्याच्यावरती अजून रिसर्च करून, कारण नवीन त्याच्यामध्ये काही आलंय का, ऑनगोईंग कोणता ट्रेंड आहे का, किंवा कोणता ब्रँड आहे का जो चांगल्या पद्धतीने तो प्रॉब्लेम टॅकल करतोय, मग त्यानुसार मी तो रिसर्च करते. त्याच्यावरती स्क्रिप्ट लिहिली जाते. स्क्रिप्ट लिहून मग तो जो कॉन्टेंट आहे तो शूट केला जातो. आणि पहिले म्हणजे मी लोकमत सखीला असताना आमच्याकडे पूर्ण टीम होती. मग कॅमेरामन होते आमच्याकडे, एडिटर्स होते जे व्हिडिओ एडिट करायचे. मी फक्त स्क्रिप्टिंग, रिसर्च आणि व्हिडिओ म्हणजे अँकरिंग करण्यावरती किंवा तो व्हिडिओ ऍक्च्युअली करण्याकडे माझा फोकस असायचा. मी प्रोड्युसर आणि अँकर म्हणून काम करत होते. पण आता जेव्हा मी इंडिव्हिज्युअल कॉन्टेंट क्रिएटर म्हणून काम करते तर मला सगळंच करावं लागतं. आणि प्लस शूट सुद्धा मी स्वतः करते आणि एडिट सुद्धा मी स्वतः करते. ऑल्सो शूट करण्यासाठी ऑलरेडी एक मुलगी आहे जिच्याकडून मी हेल्प घेते शूट करण्यासाठी. तर ती माझ्यासोबत एक इंटर्न म्हणून काम करते. त्यामुळे ती माझा व्हिडिओ शूट करते आणि घरात म्हणजे जे बाहेर व्हिडिओज असतात ना ते ती शूट करते आणि घरात असताना मी स्वतः शूट करते. अच्छा, बरं, जे तुम्ही शूट वगैरे करता लाईफस्टाईलशी निगडीत, तर मग ब्रँड सोबत काम करताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या वाटतात आणि कोणती काळजी घेता तुम्ही? राईट. सो ब्रँडच्या ना प्रत्येक ब्रँडच्या वेगवेगळ्या रिक्वायरमेंट्स असतात की त्यांना त्यांची गोष्ट कोणती प्रमोट करायची आहे आणि त्यांना ती स्क्रिप्ट कशा पद्धतीने हवी आहे. त्यामुळे सर्वात पहिले तर ब्रँडशी बोलताना ते डिस्कशन होतं की त्यांचे काय रिक्वायरमेंट्स आहेत आणि त्यांचं कोणतं प्रोडक्ट त्यांना प्रमोट करायचं आहे. मग ते काही पॉइंटर्स लिहून पाठवतात की बाबा फॉर एक्झाम्पल एखाद्या शॅम्पूच्या ब्रँड सोबत मी काम करते, तर मग तो शॅम्पू समजा हेअरफॉल सोबत डील करतो, हेअरफॉल कमी करण्यामध्ये मदत करतो किंवा डॅन्ड्रफ कमी करण्यामध्ये मदत करतो. तर त्या पद्धतीने त्या शॅम्पू मध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत, ते कशा पद्धतीने आपल्यासाठी फायदेशीर ठरतात, तर ते ब्रँड आपल्याला पाठवतं की बाबा हे फायदे आहेत आमच्या शॅम्पूचे. मग त्या पद्धतीने स्क्रिप्ट लिहिली जाते. ब्रँडच्या अशाही रिक्वायरमेंट्स असतात की त्यांना मोठा व्हिडिओ हवाय की छोटा व्हिडिओ हवाय, ते पण बायफर्गेशन असतं. त्यामुळे त्या पद्धतीने तो व्हिडिओ केला जातो. आणि ब्रँड डील्स करताना 2 प्रकारच्या ब्रँड डील्स असतात. एक असतो डेडिकेटेड व्हिडिओ आणि एक असतो इंटिग्रेटेड व्हिडिओ. जेव्हा आपण इंटिग्रेटेड व्हिडिओ करतो ना तेव्हा विषय व्हिडिओचा वेगळा असतो आणि त्याच्यामध्ये एक 15 सेकंद किंवा 1 मिनिटासाठी त्या ब्रँडचं त्यामध्ये प्रमोशन केलं जातं, म्हणजे त्या ब्रँडला त्या व्हिडिओमध्ये इंटिग्रेट केलं जातं. पण डेडिकेटेड जो व्हिडिओ असतो त्याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ म्हणजे 3 ते 4 मिनिटाचा जितक्याही ड्युरेशनचा तो व्हिडिओ आहे तो पूर्ण व्हिडिओ त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट वरतीच असतो. त्यामुळे सेम पद्धत सगळीकडे असते. म्हणजे तू साडीच्या कोणत्या ब्रँडला प्रमोट कर, कुठल्याही फॅशन ब्रँडला प्रमोट कर, ब्युटी, मेकअप कोणत्याही ब्रँडला प्रमोट कर, मोस्टली जी प्रोसिजर असते ती सेम असते. अच्छा, येस. सो हा सोशल मीडिया हा जो प्लॅटफॉर्म आहे हा अत्यंत आता नवीन जे ट्रेंड आहे त्याच्यामध्ये सगळेच ह्याचा खूप यूज करतात. बरोबर. सो मग आता स्पर्धा आहे ना तशीच वाढलेली आहे, तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं कसं हे करता? मला असं वाटतं की ना स्वतःला वेगळं दाखवण्यापेक्षा ना आपण जसे आहोत तसं जर आपण लोकांना दाखवलं ना ते तर लोकांना जास्त भावतं ऍक्च्युली. आणि लोक तुम्हाला जास्त रिलेट करतात कारण की त्यांना वाटतं की अच्छा ही माधवी, अच्छा हिला हे प्रॉब्लेम्स आहेत किंवा अच्छा हिचं घर असं आहे, ओके मी पण अशीच आहे, माझा पण स्वभाव असाच आहे, मला पण या प्रकारचे कपडे घालायला आवडतात. त्यामुळे आपण जसे आहोत तसे आपण लोकांना दाखवलं ना तर ते खूप जास्त रिलेटेबल वाटतं आणि मग ऑटोमॅटिकली लोक आपल्याला फॉलो करायला लागतात आणि त्यांना आपण आवडायला लागतो. त्यामुळे खरं तर इंटरनेट समोर
हल्ली फिल्टरच्या जगात तुम्ही जितकं रिअल राहाल, जितकं तुम्ही जसे आहात तसं लोकांना दाखवाल, तितके तुम्ही लोकांना आवडाल आणि तितके लोक तुमचा कॉन्टेंट कन्झ्युम करतील ऍक्च्युली. आणि जसं जर पाहायला गेलं ना, आपण फॉलोअर्सशी कसं आपण नातं हे करतो आणि ते नातं जे खरं असतं, क्वालिटी नातं आपण त्याला म्हणतो, मग ते कसं डेव्हलप करतात, ते कधी आव्हान वाटतं का तुम्हाला? आव्हान म्हणजे एक प्रॉब्लेम होतो की बऱ्याचदा असं होतं की एखादा व्हिडिओ जर व्हायरल गेला, जास्त व्ह्यूज आले, तर खूप साऱ्या लोकांचे कमेंट्स असतात किंवा खूप सारे लोक तुम्हाला मेसेजेस करतात, तर ना ह्युमनली पॉसिबल होत नाही प्रत्येकाला टेक्स्ट करणं किंवा रिप्लाय करणं. तरी मी प्रयत्न करते की जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल, त्यामुळे मी DM ला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते, पण ते एक आव्हान आहे की नाही पॉसिबल होत सगळ्यांना रिप्लाय करणं. दुसरी गोष्ट, कमेंट्सना मी रिप्लाय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करते आणि बऱ्याचदा मी Q&A करते, म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर्स हे माझ्या इंस्टाग्राम स्टोरीवरती मी करत असते. तर त्या पद्धतीने लोकांची खूप इझिली कनेक्टेड होता येतं, कारण ते एक दिवस ज्या दिवशी मी फ्री असते तेव्हा मी Q&A सेशन करते इंस्टाग्रामवरती. मग लोक प्रश्न विचारतात आणि मग ऑटोमॅटिकली कनेक्ट होतात आणि मला पण सोपं होऊन जातं त्यांच्याशी कनेक्ट होणं. आता हे तुम्ही साधारण म्हणालात, पण ह्याचा कुठेतरी साईड इफेक्ट पण आहे. बऱ्याच वेळा ट्रोलिंग वगैरे होते, कोण कोण वाईट कमेंट करतं, मग त्याच्याशी कधी डील करता? ऍक्च्युली म्हणजे स्वामींच्या कृपेने तसं बघायला गेलं तर मला आतापर्यंत ऍज सच ट्रोलिंगचा सामना मी नाही केलाय, लकीली. आणि मला असं वाटतं की पुढे पण असं होऊ नये त्यामुळे ट्रोलिंग असं माझं नाही झालंय. पण मला असं वाटतंय की जर सामना करायचा झाला तर काही नाही, स्वतःचं काम करत राहायचं. आपण जेव्हा प्रामाणिकपणे काम करतो त्याला विरोध करणारे सुद्धा बरेच लोक असतात आणि तुम्हाला सपोर्ट करणारे सुद्धा बरेच लोक असतात. जे तुम्हाला सपोर्ट करतायत त्यांना नेहमी लक्षात ठेवायचं, त्यांना कधी विसरायचं नाही, त्यांना आपलं बनवून ठेवायचं. आणि जे लोक विरोध करतायत त्यांना इग्नोर करायचं. म्हणजे इंग्लिशमध्ये म्हटलं जातं की इग्नॉरन्स इज ब्लिस. जितकं तुम्ही एखाद्या व्यक्ती जर तुमच्या विरोधात आहे त्याला जितकं तुम्ही इग्नोर कराल तितकं तुम्ही सुखी राहाल. अच्छा. त्यामुळे इग्नोर करायचं, लक्ष नाही द्यायचं. आणि समजा बऱ्याचदा असं होतं की कॉन्टेंट क्रिएटर्स किंवा सेलिब्रिटीज म्हणा किंवा कोणीही पटकन एखादा गोष्ट इंटरनेटवरती बोलून जातात किंवा त्यांच्याकडून अशी एखादी गोष्ट घडते ज्यामुळे लोकांना ती गोष्ट खटकते आणि त्यामुळे त्यांचं भरपूर ट्रोलिंग होतं. पण लोकांनाही समजलं पाहिजे की तो सुद्धा जो कॉन्टेंट क्रिएटर आहे किंवा ती जी व्यक्ती आहे ती सुद्धा एक माणूस आहे. जसं आपण नेहमीच्या आयुष्यात चुका करतो तसं त्या व्यक्तीकडूनही चुका होतात. त्यामुळे लोकांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि त्या व्यक्तीला जर ट्रोलिंग होत असेल तर त्याने सुद्धा त्या गोष्टीला थोडासा वेळ दिला पाहिजे. ज्या गोष्टी होतात त्याला इग्नोर केलं पाहिजे आणि कालांतराने थोड्या दिवसांनी सगळं नॉर्मल होतच. कोणतीही गोष्ट परमनंट नसते, त्यामुळे थोड्या दिवसांचा तो काळ असतो. आता तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, पण आतापर्यंत तुमच्या असा आयुष्यातला कोणता असा व्हिडिओ आहे तो खूप जास्त व्हायरल झालाय आणि प्लस त्याचे जे त्याच्याकडनं जे पण रिस्पॉन्स आले ते चांगले होते किंवा काय, असं कोणती अशी आठवणीतली कोणता असा व्हिडिओ आहे की कुठल्या ब्रँड सोबत तुम्ही कोलॅबोरेशन केलेलं कोणतं ब्रँड असं आहे का तुमच्या आठवणी? ओके, सो मोस्टली ना लोकमत सखीला असताना मी हेअर केअरचे व्हिडिओज जास्त करायचे, म्हणजे केसांची काळजी कशी घ्यावी किंवा केसांना चांगलं करण्यासाठी काय करावं. आणि माझ्या केसांच्या रिलेटेड व्हिडिओजला खूप चांगला रिस्पॉन्स यायचा आणि मी जे हेअर पॅक केसांचे किंवा केसांसाठी कोणतेही उपाय शेअर करायचे ना, ते लोक जेव्हा ते उपाय करायचे ना तेव्हा त्यांना ऍक्च्युअली फरक पडायचा त्या गोष्टीने आणि खूप चांगला रिझल्ट मिळायचा आणि मला नेहमी त्यासाठी खूप नावाजलं गेलंय. आणि एक माझा जवसाचा हेअर पॅक मी तयार केला होता, म्हणजे मी तो स्वतः नेहमी वापरते आणि तो मी बऱ्याचदा सखीवरती शेअर केलाय. त्या हेअर पॅक वरती खूप चांगला रिस्पॉन्स मला नेहमी आलेला आहे. प्लस दुसरं म्हणजे पॉडकास्ट मी मोस्टली डॉक्टरांसोबत किंवा जे आज द एक्सपर्ट म्हणून माझा एक सेगमेंट होता लोकमत सखीला, तर पॉडकास्ट वरती पण मला नेहमी खूप चांगला रिस्पॉन्स आलाय. सोबतच सखी टॉक्स म्हणून आणि सेल्फमेड सखी म्हणून सुद्धा एक पॉडकास्ट सिरीज मी रन करायचे लोकमत सखीला, त्याच्यावरती खूप चांगला मी रन करायचे, म्हणजे मी होस्ट करायचे ती सिरीज, मी अँकर म्हणून त्याच्यामध्ये काम करायचे. बाकी काम करण्यासाठी संपूर्ण टीम होती त्या सिरीज वरती. तर त्या पॉडकास्ट वरती मला खूप चांगला रिस्पॉन्स आलाय. आणि एक व्हिडिओ जो नेहमी माझ्या लक्षात राहील, त्या व्हिडिओमध्ये ऍक्च्युली मी दिसत नाहीये, मी ऑफ कॅमेरा होते आणि तो एक आम्ही रील शूट केली होती मागच्या वर्षी गणपतीच्या दिवसांमध्ये. एक सुशांत सावंत म्हणून घाटकोपर मध्ये राहतात आणि त्यांचा ना त्यांनी ना मोदक साचा तयार केलाय
अच्छा. आता आपण नॉर्मली मार्केटमधून जे मोदक साचे घेतो ना, तर त्याचा वापर करून जेव्हा आपण मोदक बनवतो तेव्हा ते असे मोदक थोडेसे पेढ्यासारखे होतात, त्याला आता पाकळ्या वगैरे पडत नाहीत. पण सुशांत सावंतने असा साचा तयार केला ज्याच्यामुळे घरी आपण जसा मोदक बनवतो, जशा त्याला पाकळ्या येतात, तसं सेम पद्धतीने त्या साच्यामुळे तो मोदक होतो. तर मग तिथे जाऊन मी ते कव्हर केलं होतं आणि त्यांची ती रील केली आणि ती रील जवळजवळ मला वाटतं 2 दिवसांच्या आतमध्ये इंस्टाग्रामवरती ती रील 4 मिलियन गेली, म्हणजे 40 लाख लोकांनी ती रील बघितली. त्यानंतर फेसबुकवरती सुद्धा बऱ्याच मिलियन्स मध्ये त्याला रीच आला. युट्यूबवरती लाखोमध्ये तो व्हिडिओ व्हायरल गेला. आणि त्यांचं असं म्हणणं होतं, जेव्हा त्यांनी मला फोन केला होता तो व्हिडिओ चालल्यावरती, ते म्हणाले की आधी जास्त लोक तो साचा विकत घेत नव्हते, कारण लोकांना तो विश्वास बसत नव्हता की खरंच हे जे प्रोडक्ट आहे ते आपल्याला उपयोगाला येईल का. पण मॅम तुमचा व्हिडिओ गेल्यानंतर खूप मला चांगला त्यावरती प्रतिसाद मिळाला आणि त्यांना बऱ्याच ऑर्डर्स आल्या. आणि त्या व्हिडिओ नंतर मग त्यांनी अमेझॉनवरती जे आधी पण ते विक्री करायचे ते विक्रीचं प्रमाण वाढलं, प्लस त्यांनी स्वतःचं दुकान टाकलं, म्हणजे ते घरातून बिझनेस करायचे. आणि त्याच्यानंतर त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल गेल्यामुळे त्यांना इतका रिस्पॉन्स आला की त्यांनी मग ते दुकान टाकलं. आणि त्यांचं खूप वर्षांपासून स्वप्न होतं की हे प्रोडक्ट मला मार्केटमध्ये आणायचंय आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचंय. ते स्वप्न त्यांचं पूर्ण झालं त्या व्हिडिओ नंतर. त्यामुळे मला तो व्हिडिओ माझ्या कायम लक्षात राहील, कारण की त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि मला ते खूप छान वाटलं आणि तुम्हाला एक समाधान पण वाटलं. समाधान मिळालं. एक्झॅक्टली. आपण करून त्याच्यानंतर लोकांना एक प्लॅटफॉर्म मिळतं. करेक्ट. एक्झॅक्टली. संपूर्ण तुमचा जो प्रवास होता खूप छान होता. पण तुम्ही 5 वर्षाने स्वतःला कुठे बघताय आणि काय तुमचं भविष्य असं तुम्हाला वाटतंय? येस. सो सर्वात पहिले तर थोडंसं मला सांगायला आवडेल की सुशांत सावंतच्या व्हिडिओचं जे मी मागच्या प्रश्नामध्ये एक्झाम्पल दिलं, तर त्या व्हिडिओमध्ये ना मी असं म्हणाले होते की ते ऑफकोर्स महाराष्ट्रीयन आहेत, त्यामुळे सपोर्टिंग म्हणजे आपल्या मराठी माणसाला बिझनेसमध्ये सपोर्ट करा आणि त्यांच्याकडून ते मोदक साचे नक्की विकत घ्या, अशी लाईन मी बोलले होते. आणि ते असंच जस्ट माझ्या डोक्यात आलं म्हणून मी ते स्क्रिप्टमध्ये लिहिलं आणि ती लाईन मी व्हॉइस ओव्हर मध्ये बोलले. पण लोकांना खूप ते भावलं, आवडलं, लोकांनी अप्रिशिएट केलं आणि खरंच खूप चांगला रिस्पॉन्स आला. आणि त्याच्यानंतरच मी आता लोकमत सखी मधून मी जॉब सोडलाय, मी आता स्वतःचं कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलंय. त्यामुळे मला आता ती सिरीज सुचली त्या व्हिडिओमुळे की बाबा तेव्हा लोकांना ते आवडलं, तर मग असंच जर आपण वेगवेगळ्या जे मराठी आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत, जे बिझनेस करतायत, छोटा मोठा उद्योग करतायत, त्यांच्यावरती जर आपण व्हिडिओ केला आणि त्यांचं जर प्रमोशन केलं तर मग त्यांना खूप चांगला त्याच्यातून फायदा मिळू शकतो. कारण की आपण म्हणतो मराठी माणसाला बिझनेस करता येत नाही, पण आपणच मराठी असल्यामुळे जर मराठी उद्योजकांना सपोर्ट केला तर नक्की त्यांचा बिझनेस चालेल आणि खूप चांगलं त्यांना प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे सपोर्टिंग मराठी माणसाचा बिझनेस म्हणून एक मी नवीन सिरीज केली आहे आणि त्याच्यामध्ये मी आपल्या मराठी उद्योजकांना जे मुंबईमध्ये आहेत त्यांना मी कव्हर करते. आणि जेव्हा लोकमत सखीमध्ये आम्ही जेव्हा शॉपिंगचे व्हिडिओज करायचो, जेव्हा मार्केटमध्ये जायचो की कुठे कोणते ड्रेस चांगले मिळत आहेत किंवा काय मार्केट बाजारामध्ये काय काय चांगलं आलंय, तर तेव्हा मी जेव्हा बघायचे ना तेव्हा तिथे मराठी उद्योजक फार कमी असायचे. परप्रांतीय जास्त असायचे. आता परप्रांतीयांना प्रमोट करण्यामध्ये काही हरकत नाही, कारण आपला मेन मोटिव्ह हा असतो की कुठे काय चांगलं मिळतंय ते आपल्याला प्रमोट करायचंय, राईट. पण त्यांच्यासोबतच मला असं वाटतं की आपल्या मराठी उद्योजकांना जर आपण प्रोत्साहन दिलं तर जे परप्रांतीय आहेत त्यांना सुद्धा इथे चांगल्या पद्धतीने बिझनेस करू दे आणि आपल्या मराठी माणसांना सुद्धा चांगल्या पद्धतीने बिझनेस करू दे. त्यासाठी हा मी अट्टहास केलाय आणि ती जी सिरीज आहे मी चालू केली आहे. त्यामुळे आता तर माझी सुरुवात झाली आहे, आतापर्यंत 3 व्हिडिओज गेलेत. पण मला पहिल्यापासून असं होतं, मला जॉब लॉंग टर्म करायचा नव्हता. जेव्हा मी पत्रकार होते तेव्हा सुद्धा मी माझं कॉन्टेंट क्रिएशन सुरूच होतं आणि माझं एक स्वप्न होतं की मला एक चांगलं फेमस एस्टॅब्लिश्ड कॉन्टेंट क्रिएटर व्हायचंय आणि मला ब्युटी, लाईफस्टाईल, मेकअप, फॅशन या कॅटेगरीमध्ये काम करायचंय. त्यामुळे इथून पुढे 5 वर्षांनी सुद्धा मी कॉन्टेंट करताना स्वतःला बघते. माझं लग्न जरी झालं तरी मी फॅमिली चॅनल चालू करेन आणि माझ्या फॅमिली सोबत कॉन्टेंट करेन. आणि ब्युटी, फॅशन, लाईफस्टाईल हा माझा कोटे आहेच. त्यामुळे मला मोठमोठ्या ब्रँड सोबत काम करायचंय आणि एक मराठीतली एस्टॅब्लिश्ड
ब्युटी, लाईफस्टाईल, फॅशन कॉन्टेंट क्रिएटर मला व्हायचंय. खूप छान मॅम. पण अजून पण जर नवीन जे इन्फ्लुएन्सर आहेत लाईफस्टाईल मध्ये ज्यांना करिअर करायचं आहे, तर त्यांना काय सल्ला द्याल आपण की खरंच ते करिअर बनवू शकतात तुमच्याकडनं बघून, खरंच ते खूप त्यांना प्रेरणा मिळेल. पण असे जे अजून विचार करणारे मुलं आहेत, तर त्यांना कसा आपण सल्ला द्याल? ओके, जर कॉन्टेंट क्रिएशन मध्ये एखाद्याला करिअर करायचंय तर मी असं नाही म्हणणार की कॉन्टेंट क्रिएशन मध्ये करिअर होतच नाही. पण ही जी फील्ड आहे ती अनकन्व्हेन्शनल आहे. जेव्हा तुम्ही नोकरी करता तेव्हा तुम्हाला महिन्याच्या महिन्याला पगार मिळतो, बरोबर. पण जेव्हा कॉन्टेंट क्रिएटर म्हणून तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा ते पैसे तुमच्याकडे कधी येतील हे सांगता नाही येत. पेशन्स प्लस वेळ लागतो. जेव्हा तुमचे फॉलोअर्स वाढतात, जेव्हा तुमच्या व्हिडिओला रीच वाढतो, तेव्हा तुम्हाला थोडे 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 करून पैसे यावे लागतात. त्यामुळे पेशन्स खूप जास्त गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, मला कॉन्टेंट क्रिएटर व्हायचंय म्हणून जॉब सोडून डायरेक्ट उडी मारू नका. सर्वात पहिले जॉब करता करता तुम्हाला कॉन्टेंट करता येतोय का ते बघा. आता मी ऑलरेडी लोकमत सखीमध्ये कॉन्टेंट क्रिएटर म्हणून जॉब करत होते, त्यामुळे माझा तो 3 वर्षांचा बॅकअप होता. मला कॉन्टेंट क्रिएशनचे जे काय म्हणतात त्याला, छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, काय गरजेचं असतं, नेटवर्किंग कसं करायचं, ब्रँड्सला कसं पिच करायचं, या सगळ्याची मला माहिती होती. प्लस माझा ऑडियन्स बेस होता म्हणून मी ती रिस्क घेतली. पण प्रत्येकासाठीच ते रिस्क घेणं योग्य ठरेल असं नाही. त्यामुळे डायरेक्ट जॉब सोडून कॉन्टेंट क्रिएशन करायचंय असं नका करू. जॉब करता करता एक साइड हसल किंवा साइड इन्कम म्हणून तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन करू शकता. आणि मग हळूहळू जसं तुमचं कॉन्टेंट क्रिएशनचा जो तुमचा ओव्हरऑल जे तुमचं काम आहे ते वाढेल, त्याच्यातून जेव्हा तुम्हाला तुमच्या पगारा इतके पैसे यायला लागतील तेव्हा तुम्ही तुमचा जॉब सोडून फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन करू शकता. आणि मला असं वाटतं जे लोक कॉलेजमध्ये वगैरे आहेत तर दिस इज द राईट टाइम. तुम्ही जर आता सुरुवात केली कॉलेज करता करता तर त्यामुळे, आणि जे लोक आता कॉलेजमध्ये वगैरे आहेत त्यांना तर उत्तम संधी आहे. तुम्ही शिक्षण घेता घेता कॉन्टेंट क्रिएशन साइड बाय साइड सुरू करू शकता. आणि मला वाटतं जर तुमचा चॅनल ग्रो झाला तर मग जॉब करण्याची पण तुम्हाला गरज नाही लागणार. तुम्ही फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन करू शकता. नक्कीच तुझ्यासोबत गप्पा मारून खूप मजा आली आणि आपल्या प्रेक्षकांनाही खूप छान शिकण्यासारख्या गोष्टी भरपूर मिळाल्या. तर त्याचबरोबर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार, डोंबिवली. थँक्यू. नाइस टू मीट यू.